एसी लावा, वरून एसी लावा, खिडकीला एसी लावा आणि चांगली स्पंजची गादी घ्या, तरी तुम्ही गादीवर झोपल्यानंतर तुम्हाला टेन्शन येतच. काय करू, 4 मंत्र. कस करू, कस होत आणि काय झालं, काय ताण आहे काही कळत नाही महाराज. अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी असू द्या, कोट्याधीश मनुष्य असू द्या, खरा सुखी तोच आहे की झोपलं की अंग टाकलं की झोप लागली पाहिजे. याला गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही महाराज. याला गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही. तुम्ही 5 स्टार हॉटेल मध्ये बसा, तुम्हाला टेन्शन येतं. तुम्ही घरी खॉटवर झोपा तरी तुम्हाला झोप येत नाही. मला तर असं वाटतं कीर्तन एक जागा एवढी सुंदर आहे. आता तुम्ही एवढ्या माझ्या आई बहिणी आलेल्या, एवढे वडीलधारी माणसं आहे, खरं सांगा तुमच्या डोक्यात कशाचं तरी डोकं आहे का तुम्हाला? म्हणजे का संसाराचा ताण आहे तुम्हाला, का गाडीचा ताण आहे, तुमच्या मतदारसंघात कोण निवडून येते याचा ताण आहे का तुम्हाला? कीर्तन उस्तर अजिबात नाही. तुम्हाला फक्त आता एकच ताण आहे, हा कधी सोडतो कधी पंक्तीला बसू, हा एवढा ताण आहे. बघ तेवढा सोडून इथं बसणाऱ्या कोणत्याच माणसाला कोणताच ताण नाही. सोपान काकाच्या पावन भूमीमध्ये जन्माला आलेले आपण सर्व पावन मंडळी आहात महाराज. खरं सांगू, एखाद्या पुढाऱ्याच्या गावामध्ये जन्माला यायला पुण्य नाही लागत बरं महाराज. एखाद्या उद्योगपत्याच्या गावामध्ये जन्माला यायला पुण्य नाही लागत, पण एखाद्या संताच्या भूमीमध्ये जन्माला यायला निश्चित पुण्य लागतं. आणि तुम्ही खरोखर पुण्यवान आहात की सोपान काकाची कुस तुम्हाला प्राप्त झालेली. मी तर नेहमी सांगत असतो, तसाही हा पुणे जिल्हा जन्माला येताना पुण्यच घेऊन आलेला आहे महाराज. म्हणूनच ना पुणे काय कानू काही कळत नाही महाराज. बरोबर आहे का नाही? एवढे पुण्यवान मंडळी आहात तुम्ही की वारकरी संप्रदायाचे जे प्राण आहे, एक प्राण म्हणजे माझे ज्ञानोबर आहे आणि दुसरे प्राण म्हणजे माझे तुकोबर आहे, हे सुद्धा पुणे जिल्ह्यातच जन्माला आलेले आहे महाराज. माझ्या ज्ञानोबरायचे धाकटे छोटे बंधू आमचे सोपान काका सुद्धा या जिल्ह्यामध्ये जन्माला आलेले आहेत. म्हणून संताने पावन झालेली ही जी भूमी आहे, त्या भूमीमध्ये वास करणारे आपण सर्व मंडळी आणि तुम्हा सर्व मायबापांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, अगदी गोड असं नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. पहिलं तर भिवरीकर मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद की तुम्ही कीर्तनाची वेळ 7 ते 9 ठेवली. हे उपकार केले बरं आयोजक मंडळी. बरोबर आहे का नाही? पुढच्या वर्षी थोडं चेंजेस करून पहा. 7 ते 9 जेवण ठेवा. 7 ते 9 काय ठेवा? जेवण ठेवा. 9 ते 11 कीर्तन ठेवा. मी तुम्हाला नारदाच्या गादीवर सांगतो, इथं फक्त 7, 5, 3 दशकांचा मेळा. आता काही लोकांना कीर्तन ऐकायची मुळीच इच्छा नाहीये, काही लोकांना महाराजांसमोर बसायची इच्छा नाही, पण काय करणार आहे, कीर्तन संपल्याशिवाय जेवण नाही ना. बरोबर आहे का नाही? मग इच्छा जरी नसली तरी परमार्थ करून घेणारी जात संप्रदायाचे मी तुम्हाला सांगतात, सेवितो